प्रश्न पहिला, रामायण हे महाकाव्य कोणी संस्कृत भाषेत रचले आहे? ए. महर्षी अत्री, बी. महर्षी वाल्मिकी, सी. महर्षी गौतम, डी. महर्षी विश्वामित्र. उत्तर आहे बी. महर्षी वाल्मिकी. प्रश्न दुसरा, कोणाला पुत्रवियोगाचा शाप श्रवणकुमारच्या अंधळ्या आई वडिलांनी दिला होता? ए. जनक, बी. सुग्रीव, सी. बिभीषण, डी. दशरथ. उत्तर आहे डी. दशरथ. प्रश्न तिसरा, श्रीरामाच्या मातेचे नाव काय आहे? ए. सुमित्रा, बी. केकई, सी. कौसल्या, डी. सुनेना. उत्तर आहे सी. कौसल्या. प्रश्न चौथा, माता सीतेचा जन्म कशातून झाला होता? ए. भूमीतून, बी. अग्नीतून, सी. वायूतून, डी. यापैकी नाही. उत्तर आहे ए. भूमीतून. प्रश्न पाचवा, माता सीतेच्या स्वयंवरामध्ये भगवान शिवाच्या कोणत्या दिव्य धनुष्याचे अनावरण केले होते? ए. पिनाक, बी. गांडीव, सी. कोदंड, डी. सारंग. उत्तर आहे ए. पिनाक. प्रश्न सहावा, श्रीरामांनी विश्वामित्रांच्या आश्रमाचे रक्षण करताना वनवासाच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या राक्षसीचा वध केला होता? ए. मारीच, बी. सुबाहू, सी. ताडका, डी. दूषण. उत्तर आहे सी. ताडका. प्रश्न सातवा, श्रीरामांनी कोणाचा उद्धार त्यांच्या चरण स्पर्शाने केला? ए. माता अरुंधती, बी. माता अनसुया, सी. माता लोपामुद्रा, डी. माता अहिल्या. उत्तर आहे डी. माता अहिल्या. प्रश्न आठवा, श्रीरामांनी भक्तीने भरलेली कोणाची उष्टी बोरे खाल्ली होती? ए. अहिल्या, बी. त्रिजटा, सी. शबरी, डी. अनुसूया. उत्तर आहे सी. शबरी. प्रश्न नववा, कोणत्या मातेला अयोध्येतील प्रजेच्या चुकीच्या अफवा आणि बदनामीमुळे दुसरा वनवास भोगावा लागला? ए. कौसल्या, बी. द्रौपदी, सी. सुमित्रा, डी. सीता. उत्तर आहे डी. सीता.